नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज वास्तव संख्या या प्रकरणातील केवल मूल्यचा अभ्यास करणार आहोत। केवल मूल्यामध्ये बघा, त्याला आपण केवल मूल्याला ॲब्सोल्यूट व्हॅल्यू असं सुद्धा म्हणतो। केवल मूल्य म्हणजे काय बघा, x ही वास्तव संख्या असेल तर x चे केवल मूल्य किंवा संख्या रेषेवरील शून्यापासूनचे तिचे अंतर केवल मूल्यात x असे लिहितात आणि केवल मूल्यात x चे वाचन x चे केवल मूल्य असे केले जाते। बघा, व्याख्या स्पष्ट आहे बघा, x ही वास्तव संख्या असली पाहिजे, x चे केवल मूल्य संख्या रेषेवरील जे शून्यापासून तिचा अंतर आहे ते केवल मूल्य x असं लिहिलं जातं आणि म्हणून केवल मूल्यात x चं वाचन ज्यावेळेस करतो आपण ते x चे केवल मूल्य असं त्या ठिकाणी केलं जातं। केवल मूल्याची व्याख्या जर करायची ठरवली तर आपल्याला तीन गोष्टींचा विचार या ठिकाणी करावा लागतो। त्या तीन गोष्टी कोणत्या आहेत बघा, नंबर 1 ची गोष्ट आहे, जर x ची किंमत शून्यापेक्षा मोठी असेल, x इज ग्रेटर दॅन 0। दुसरा आहे x ची किंमत शून्य असेल म्हणजे x इज इक्वल टू 0। तिसरा आहे जर x लहान आहे कशापेक्षा, शून्यापेक्षा, तर केवल मूल्य x। अशा पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी केवल मूल्याची व्याख्या ही करावी लागते। आता यामध्ये आपण बघितलेलंच आहे, व्याख्यान करत असताना जर x मोठा असेल शून्यापेक्षा तर केवल मूल्यात x बरोबर x अशी किंमत आपल्याला ठिकाणी मिळणार आहे। म्हणजे जर x जर धन असेल तर त्या ठिकाणी आपल्याला x चे केवल मूल्य x मिळते। बघा, x जर धन असेल तर x चे केवल मूल्य हे आपल्याला x मिळते म्हणजे धन मिळत असते। दुसरा आहे x ची किंमत जर शून्य घेतली, आपण x ची किंमत शून्य घेतली तर केवल मूल्यात x ची किंमत सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी शून्यच मिळणार आहे। म्हणजे त्या ठिकाणी असं लक्षात येतं की x शून्य असेल तर केवल मूल्य सुद्धा शून्य असणार आहे। तिसरी जी अट आहे, x लहान आहे कशापेक्षा, शून्यापेक्षा लहान म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी असं लक्षात येतं की संख्या रेषा जर बघितली आपण, संख्या रेषेवर शून्याच्या डाव्या बाजूला त्या ठिकाणी आपल्याला ऋण संख्या दिसून येत असतात आणि म्हणून तिची जर किंमत केवल मूल्यामध्ये x असेल तर त्या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने नमूद करता येते आणि म्हणूनच जर x ऋण असेल तर x चे केवल मूल्य x च्या विरुद्ध संख्या त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत असते आणि म्हणून या ठिकाणी उदाहरण दिले बघा, त्या उदाहरणाचा विचार आपण या ठिकाणी करणार आहोत केवल मूल्याच्या संदर्भातील। तर जर उदाहरणार्थ दिले बघा, केवल मूल्य 5, केवल मूल्यामध्ये 5 जर दिलेला असेल तर त्याची किंमत 5च येते बघा। म्हणजे आपण आपल्याला बघतो की धन जर दिलेली असेल किंमत तर त्या ठिकाणी x हा धन त्या ठिकाणी मिळणार आहे, केवल मूल्यात x ची किंमत 3 मिळणार आहे। त्यानंतर बघा, केवल मूल्यामध्ये -5 लिहिलेले आहे, याचा अर्थ आपण हे बघितलेलं आहे x लहान आहे शून्यापेक्षा, म्हणजे त्यावेळेस आपण काय करतोय, केवल मूल्यात -5 जर असेल तर -5 म्हणजेच नेमकं काय बघा, कारण की त्या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येतं कोणत्याही वास्तव संख्येचे केवल मूल्य कधीच ऋण नसतं। ही एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, कोणतीही वास्तव संख्या असेल तर तिचं केवल मूल्य कधीच आपल्याला ऋण घेता येणार नाही आणि म्हणून या ठिकाणी केवल मूल्यात जरी -5 लिहिलेलं असेल तर त्याचं केवल मूल्य मात्र त्या 5 आलेलं आहे, म्हणजे विरुद्ध संख्या इथे थोडक्यामध्ये। त्यानंतर केवल मूल्य 0 म्हणजे ही दुसरी अट जी आहे, जर x बरोबर 0 असेल तर x चे केवल मूल्य 0 येते आणि म्हणून केवल मूल्य 0 असेल तर त्याची किंमत नेहमी काय येणार आहे, 0च असणार आहे। आता यामध्ये a हे पहिलं उदाहरण दिलं बघा, काय उदाहरणामध्ये केवल मूल्य 10 - 6 म्हणजे थोडक्यामध्ये 10 तून 6 वजा केलेले, 10 तून 6 जर वजा केले तर किती होतात बघा, 4, म्हणून केवल मूल्य 4 आणि म्हणून त्याचं उत्तर मिळालेलं आहे आपल्याला 4। त्यानंतर हे उदाहरण बघा, केवल मूल्यात 7 - 15, आता या ठिकाणी 7 - 15 आहे म्हणजे वजाबाकी केलेली आहे, ती वजाबाकी केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की केवल मूल्यात -8 उरलेले आणि केवल मूल्यात -8चं जसं केवल मूल्यात -5चं उत्तर नंतर 5 मिळालेलं आहे, त्याच पद्धतीनं केवल मूल्यात -8चं उत्तर म्हणजे ही धन संख्या विरुद्ध संख्या येत असते म्हणजे 8 आलेली आहे। त्यानंतर तिसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला असं दिसून येतं बघा, केवल मूल्यात 5 गुणिले केवल मूल्यात 6 म्हणजेच काय करायचं आहे आपल्याला, दोन केवल मूल्यामध्ये संख्या दिलेल्या आहे, तशी आपण बेरीज घेतली त्या संख्येची वजाबाकी घेतली, त्याच पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी गुणाकार करायचा आहे। केवल मूल्यात 5 म्हणजेच 5 होतं गुणिले केवल मूल्यात
6 म्हणजे 7 आणि म्हणून 5 गुणिले 6 यांचा गुणाकार जो असणार आहे तो 5 सकल 30 येणार आणि म्हणून अशा पद्धतीने आपल्याला केवळ मूल्याची किंमत ठरवत असताना या 3 बाबींचा विचार या ठिकाणी करणे आवश्यक ठरते। त्यामधल्या सगळ्या बाबी आपल्याला लक्षात आलेल्याच आहे आणि म्हणून केवळ मूल्याचं उदाहरणाचा सोडवा करत असताना आपल्याला या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे की आपल्याला ही वास्तव संख्या असणार, त्यानंतर तिचं जर धन असेल तर धन येणार, ऋण असेल तर त्या ठिकाणी कशा पद्धतीने किंमतीमध्ये बदल होतो या गोष्टी त्या ठिकाणी लक्षात घ्यायच्या आहे आणि जशा आपण बेरीज वजाबाकी गुणाकार करतो तशाच पद्धतीची संख्या त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी सोडवायच्या आहेत। तशाच उदाहरणाचा सराव हा आपल्याला नियमित करायचा आहे आणि म्हणून याच पद्धतीच्या आणखी उदाहरणाचा सराव हा पाठ्यपुस्तक क्रमांक 33 वर तुम्हाला त्या ठिकाणी दिलेला आहे आणि जास्तीत जास्त ही उदाहरणं तुम्ही सोडवू शकता आणि या उदाहरणांचा सराव करून तुम्हाला त्या दृष्टिकोनातून नेमकं केवळ मूल्य म्हणजे नेमकी काय बाब आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येणार आहे आणि म्हणून ही व्याख्या महत्त्वाची लक्षात घेऊन घ्यायची आहे की एक्स ही वास्तव संख्या असणारच आहे, पण एक्सचं केवळ मूल्य किंवा ती संख्या रेषेवरील शून्यापासूनचं तिचं अंतर केवळ मूल्यात एक्स म्हणजे त्या ठिकाणी एक्स आपण पण दिलं आणि वाचन करताना केवळ मूल्यात एक्सचं वाचन एक्सचे केवळ मूल्य केले जातं। उदाहरणार्थ आपण जर पुन्हा बघितलं तर केवळ मूल्यामध्ये बी जर दिलं अशा पद्धतीने तर त्याचं वाचन काय करणार आहे आपण या ठिकाणी जसं आपण केवळ मूल्यात एक्सचे वाचन एक्सचे केवळ मूल्य केलं जातं तसंच बीचं वाचन सुद्धा केवळ मूल्यामध्ये बी असं त्या ठिकाणी आपण करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो या आणि अशा उदाहरणांचा तुम्ही घरी सराव करा। या अगोदरच्या इयत्तेमध्ये सुद्धा तुम्हाला अशा पद्धतीची उदाहरणं आहेत आणि म्हणून त्या पद्धतीनेच तुम्ही थोडंसं अजून जर सराव जर केला तर अशा केवळ मूल्यांवरची उदाहरणं तुम्हाला सहज सोडवता येतील। धन्यवाद।